पण धामणी बॅटिंग करते. टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि तर त्रिमूर्ती स्पोर्ट सलतेवाडी टीम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये मित्रांनो, आपल्याला स्पीडअप ठेवायचा आहे. चला, व्यासपीठावरती त्रस्त फिरत असलेले आपल्याला विनंती, आपण खाली बसून घ्यायचा, चेअरचा वापर करायचा आहे मित्रांनो. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. अनिकेत, तुम्ही स्थानापन्न व्हायचं. अनिकेत, अनिकेत छत्रपती 11 चे स्टार खेळाडू अनिकेत, अंकित, आपण स्थानापन्न व्हा. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू दन 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 करत निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार भेटलाय. ट्वेल्थ मॅन आवी देखील आलाय. कृपया विनंती आहे, व्यासपीठावरती कुणी दंगा करू नका, शांत रहा मित्रांनो. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला हाताला दिला जातोय चटका, भैरुणामध्ये लागतोय 440 चा झटका, चौकार. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, टॉप हँडचा योग्य जजमेंट. काय खेळी राहिले हर्षदची आज. 8 धावा, 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 8 धावा धावपलकावरती आहेत. कमाल धमाल बेमिसाल खेळ राहिलाय. ओपनर हर्षद काय खेळ करतोय. विजय यांच्यावरती पुढचा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये रोखलाय. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव आली आहे. धावपलकावरती एकूण धावा झालीत 9 धावा. 9 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढचा बॉल विकास बॉलच्या टप्प्यावर आले होते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, निर्धाव बॉल, डॉट बॉल येतोय. चार चेंडू झालेत. मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक विजयांचे. पहिल्यांदा पाहिलं तर आक्रमण चढवत होते हर्षल, तदनंतर विकास टाकी एंड वरती आलेत ना, तसे लावगुड अपील करण्यासाठी गेले आणि इथं विकेटचं पतन. बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडंसं घर्षण, मागे होते हरीश, यांच्या हातात चेंडू विचावलाय. विकेटचं पतन, बॅटर गॉन. धक्का लागतोय विकास यांच्या स्वरूपात. विकास बाद होत आहेत शून्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम धामणी या संघाकडून सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पाच चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावपलकावरती. 9 वरती 1 विकेट माघारी परतली. सुंदर खेळ राहिलाय. प्रोजेक्ट स्कोर असा जर सुरू राहिला तर 44 धावपलकावरती धावा होतील. सागर नवीन बॅटर, स्ट्राइक असेल सागरकडे. 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेला आहे. मोठासा रनअप विजय यांचा आणि वाह सुरेख सुरेख चेंडू. चेंडू येतोय निर्धाव, डॉट बॉल. षटकाचे होते सांगता एका षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 9 धावा आहेत.
अक्षय गोलंदाजी मार्क वरती, समोर हर्षल आहे. हर्षलच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिलेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा त्याने बनवलेत. अक्षय तयार. पहिला बॉल ऑफ स्टंप वरती होता, उडवला हेलिकॉप्टर, परंतु हेलिकॉप्टरचा पंखा मोडलाय. विकेटचं पतन. हेलिकॉप्टर कॉलॅप्स. विकेट. हर्षद बाद होत आहेत. नवीन बॅटर टीम त्रिमूर्ती 11 धामणी संघाकडून. त्याला नवीन बॅटर लगेच या. वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट. 9 वरती 2 गडी माघारी परतलेले आहेत. चांगली गोलंदाजी राहिली. विवेक नवीन बॅटर. विवेक नवीन बॅटर. 9 धावांवरती 2 विकेट माघारी परतलेत. अगदी शांतरित्या मॅच सुरू आहे. विवेकने आल्या आल्या उडवलाय चेंडू हवेत. नो लुक होता. नो लुक शॉट खेळला, परंतु क्षेत्ररक्षकाला बरोबर दिसलाय चेंडू. त्याने पकडलाय झेल. विकेटचं पतन. विवेक बॅक टू डगआउट. पाहिलं एकीकडे खेळला, दुसरीकडे नो लुक शॉट होता. रोहित पवार हॅट्रिकची नामी संधी. गोलंदाज अक्षय यांच्या समोर. रोहित पवार नवीन बॅटर. पॉवर दाखवतील का? सरळ बॅटने तर शॉट मध्ये ताकद होती, आत्मविश्वास होता या शॉट मध्ये पवार यांच्या. दहा धावा धावपलकावरती आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी. खूप दूर राहिलाय चेंडू. चेंडू वाईट बॉल येतोय. आणखीन एक धाव येईल धावपलकावरती. एकूण धावा 11 आहेत. संत गतीनं सुरुवात तर दमदार राहिली होती. हर्षलने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर हर्षल बाद झाला, विकास देखील बाद झाले. 11 धावा आहेत धावपलकावरती. अक्षयकडून चेंडू निसटला हातातून. पंतांच्याकडून चेंडू डेड करण्यात आलाय. 2 धावा खर्च केलेत या षटकामध्ये अक्षय यांनी आणि 2 विकेट त्यांनी कमवलेत या षटकामध्ये. दमदार गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. त्याच्याकडे कोण बनतो, एक अँगल बनतोय की नैसर्गिक पावर असते डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाजवळ. चेंडू निर्धाव आलाय. अक्षयची हीच खासियत नाहीये. त्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर दिसत नाहीये. सूचनाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अक्षय करत आहेत. जर्सी नंबर 45 अक्षय कमालीची गोलंदाजी करतायत. मिड विकेटला खेळलेला चेंडू ऑन साइडला. हरीशांच्या हातात एक सिंगल. अगदी शांतरित्याने खेळ सुरू आहे. 1 धाव येईल धावपलकावरती. एकूण धावा आहेत या एका धावे बरोबर 12 धावा. 12 वरती 3 गडी बाद आहेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. चेंडू हवेत आणि चेंडू आदळलाय.
डी झोन मध्ये पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू आदळला, पुन्हा एक सिंगल येईल. 13 धावा, 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 13 वरती. 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. टीम त्रिमूर्ती 11 धामणी या संघाची. त्रिमूर्ती 11 संघाचे टोल्समॅन अविनाश सर टेन्शन मध्ये आहेत. या दोघांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत अविनाश यांना. आणि अविनाशची अपेक्षा आहे की या उर्वरित 2 षटकामध्ये 40+ ला संघ गेला पाहिजे. त्यांची अपेक्षा आहे, त्यांना अभिमान आहे. संघात पाठीमागून राहून ते चांगली कामगिरी करत असतात आणि त्यांना माहिती आहे की आज आपला अभि नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला धावसंख्येचा मोठा डोंगर रचायचा आहे. आणि आता सागर आणि रोहित रचतील का डोंगर. 12 चेंडू हातात आहेत, 13 धावा बनलेत. पहिला बॉल स्लोवर वन, चकवा देणारा चेंडू आहे अविनाशा. दाखवलं एक आणि केलं दुसरं. दाखवलं असं की वेगात चेंडू फेकी करणार आहेत आदर्श. डॉट बॉल येतोय आदर्श यांचा. सुंदर खेळ, उंची जास्त आहे, उंचीचा चांगला फायदा आदर्श घेत आहेत. चेंडू हवेत, पुन्हा एकदा विकेटचा पतन, आणखीन एक झेल. चौथा धक्का लागतोय टीम त्रिमूर्ती 11 धामणी या संघाला. धामणी संघाकडून टॉस जिंकून घेतलेला बॅटिंगचा निर्णय फसत चाललाय की काय, कारण धावा बनत नाहीयेत, विकेट बनतायत. 4 विकेट माघारी परतलेत. नवीन बॅटर सागर यांच्या जागी दीपक नवीन बॅटर सागर यांच्या जागी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. दडलेली रहस्य खूप आहेत अविनाश आम्हाला सांगत आहेत, परंतु ही रहस्य वाचायला आपल्याला वेळ नाहीये. कारण खेळ आपण कधी वाचायचा. इनफिल्डच्या डोकरून खेळलेला चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत होते. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 2 धावा आलेत. धावफलकावरती एकूण धावा आहेत 2च्या मदतीने. एकूण धावा 15. पहिली इनिंग, पहिला डाव अगदी शांत संयमानं सुरुवात सलतेवाडी करतीये. धामणी संघाने तर कमालीची सुरुवात केली होती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. कंटिन्यू रन रेट 6.00 च्या सरासरीने धावफलक सुरू आहे. अशीच धावसंख्या जर अविनाश बनत राहिली तर 24 ते 25 धावा होतील टार्गेट साठी. परंतु इथून जर हात खोलले, षटकार, चौकार, शॉट सिलेक्शन योग्य राहिलं तर या गोष्टी घडू शकतात मैदानाच्या आतमध्ये. तेवढी क्षमता आहे दीपक आणि रोहितकडे, क्षमता आहे ती. चेंडू हवेत, फटका फसलाय, टॉपेज आहे आणि इथं फटका फसला तसाच गोलंदाज गालात हसला. विकेट भेटले आणखीन एक आदर्श यांना. आणखीन एक धक्का लागतोय. बॅटर होईल गॉन. नवीन बॅटर दीपक यांच्या जागी येईल. 16 वरती 5वा धक्का लागलाय. धामणी संघ कुठेतरी आत्मविश्वासाच्या जोरावरती खेळ करत नाहीये. मनामध्ये काय विचार आहे, प्रत्येक खेळाडू येतोय जातोय येतोय जातोय, इनकमिंग आणि आउटगोईंग, इनकमिंग आणि आउटगोईंग हे सुरू आहे. यशराज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आज अभि देखील नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे. ज्यावेळेला अभि असतो, अभि कमालीची गोलंदाजी करत असतो, समोरच्या संघाचे कणे मोडत असतो, म्हणजे समोरच्या संघातील चांगले खेळाडू तो लवकर पहिल्या षटकामध्ये बाद करतो. परंतु आता कोणता गोलंदाज असेल पहिल्या षटकामध्ये धामणी संघाकडून आपल्याला पाहायला भेटेल पुढच्या इनिंग मध्ये. जबाबदारी असणाऱ्या गोलंदाजांच्या वरती खूप काही. धावसंख्या अवघी 16 आहे. 16 वरती 5 विकेट माघारी परतलेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज 4थ्या षटकामध्ये विराज. आपण
विराटचा पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी टीम प्रभावी कामगिरी करते आज. अवघ्या 16 धावा आहेत, 5 चेंडू राहिले टार्गेट सेट करण्यासाठी आणि 12th मॅन अविनाश सुद्धा मागे सरकले थोडेसे. सुरेख लाईन इन स्विंग होणारा बॉल, त्याचं उत्तर डॉट बॉल येतो. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. कमाल आहे. विराजकडे देखील नावातच राज आहे आणि राज करतोय बॅट्समनच्या रोहितच्या मनावरती. चेंडू आहे हा देखील चेंडू सुंदर होता. बॅटीची कट घेऊन चेंडू गोचंग क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येईल. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. युनिक ऍक्शन आहे गोलंदाज विराज यांची. चेंडू फेकी करण्यामध्ये विन्स पॉवर वापरत आहेत. संपूर्ण हातातील बोटांचा वापर होतोय. चेंडू फिरवला जातोय, राईज होतोय, स्किट होतोय, कधी खाली राहतोय, कधी उसळी घेतोय. स्क्रीनवरती आपण पुन्हा एकदा पाहतोय कोण बनवून चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि हा फिरकी बॉल बॅट्समनला खेळण्यामध्ये अडचण होते. आणखीन एक विकेट. बॅटर गॉन. धामणी संघाला लागतोय धक्का. ऐकूयात डीजे. सतरा धावा आहेत धावफलकावरती. 2 चेंडू राहिलेत पहिल्या डावातील. सिंगल साठी धाव घेतली. एक सिंगल कंप्लीट. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आई भराडी माता कोळेकरवाडी आणि श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी. शेवटचा बॉल आणि हा देखील चेंडू येतोय. विकेट. विकेट येते शेवटच्या चेंडूवरती. 18 धावा बनवलेत जिंकण्यासाठी. 19 धावांचा पाठलाग त्रिमूर्ती स्पोर्ट सलतेवाडी या संघाला करायचा आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. आई भराडी माता कोळेकरवाडी आणि श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. मोंडे ब्रदर्स टीम आणि वाघजाई 11 टीम आंबवडे यांचा सत्कार देखील होईल आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी यायचं आहे आई भराडी माता कोळेकरवाडी आणि श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी. या ठिकाणी पाहुण्यांचा यथोचित शुभ सन्मान होतोय. आपण स्क्रीन वरती पाहतोय. आपण टॉस घेऊयात. टॉस करण्यात येतोय. आई भराडी माता कोळेकरवाडी
श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी या दोन संघामध्ये होतोय टॉस. कॉल कोणाचा असेल? आई भराडी माता कोळेकरवाडीचा कॉल. छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. काटा मागितला होता ना? काटा मागितला होता, छापा पडलाय. छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षणचा डिसिजन असेल. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. आणि पुढच्या मॅचला ज्या वेळेला मैदान मोकळं होईल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण आपला वेळ अतिरिक्त खूप खर्च झालाय. तुम्हाला देखील मॅच साठी शुभेच्छा. दादा आपल्याला देखील विनंती आहे, या आयोजनामध्ये सातत्याने गेली 2 दिवस झालं आपण या दादांना पाहतोय. खूप धावपळ सुरू आहे. दादा एकदा स्क्रीन वरती पाहायचं आहे. आंबोडेकरांचं आयोजन आणि या आयोजनामध्ये यांची मोलाची साथ राहिली. दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवलेत. 20 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सचिन आणि अक्षय यांनी कमाल केली आहे. धामणी संघानं खूप चेंडू खर्च केलेत एवढ्या धावा बनवायला. तर हे जोडी अगदी पहिल्या षटकामध्ये मॅच संपवतात का काय? 13 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. अवघ्या 5 धावांची गरज. अलॉंग द कार्पेट चेंडू क्षेत्ररक्षकाला दिला चकवा. एक सिंगल घेतली जाते. एका सिंगल बरोबर षटकाचे होते सांगता. मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे होते सांगता. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 14 धावा. 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यशराज गोलंदाजी मार्क वरती आहे. एक धाव येते. 15 धावा आहे धावफलकावरती. आई भराडी माता कोळेकरवाडी आणि श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी आपण लगेच तयार राहायचं आहे. 12th मॅन आवे आहेत. सुंदर चेंडू त्यांनी रोखलाय. 16 धावा धावफलकावरती आलेत. 19 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा बनवायच्या आहेत. चेंडू हवेत. सागर त्याच्या खाली पकडला जातोय. झेल विकेटचं पतन.
चला नवीन बॅटर आपण धावत जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर हरीश मैदानाच्या आतमध्ये. थोडा आपण वेग वाढवूया. 3 धावांची आवश्यकता आहे. चला हरीश सर आपण थोडा गती घ्यायची आहे. अवघ्या धावपलकावरती 16 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे फक्त. सतरा धावा धावपलकावरती. अवघ्या 2 धावा विजयासाठी बाकी आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट +1 विजेता राहतोय संघ टीम. सलतेवाडी टीम विजेता राहतोय. आणि जाऊयात आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. आई भराडी माता कोळीकरवाडी श्री छत्रपती